नमस्कार मित्रांनो, तुम्ही सध्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास करत असाल तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो टॉपिक असणार आहे आपला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न. तर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न हा 2025 मध्ये येतोय, पण तत्पूर्वी आपला जो 2024चा मेन्सचा पेपर असणार आहे, या मेन्सच्या पेपरमध्ये एक जो पेपर आहे तो सर्वांना त्रास देतो, तो आहे डिस्क्रिप्टिव्हचा लँग्वेजचा पेपर. तर या लँग्वेजच्या पेपरमध्ये कशा पद्धतीने तयारी करायला पाहिजे, कशा पद्धतीने आपल्या ॲप्रोच आपण ठेवला पाहिजे आणि कशा पद्धतीने जास्तीत जास्त मार्क या विषयामध्ये घेतले पाहिजे, या विषय आपण आज जाणून घेणार आहोत. तर हे जाणून घेण्यापूर्वी ऑलरेडी मुलांनी कशा पद्धतीने पेपर दिलेले आहेत आणि आयोगाने त्याचं मूल्यमापन कशा पद्धतीने केलेलं आहे हे आपल्याला बघणं फार महत्त्वाचं असतं. तर मी बघा इथे RTIचा पेपर मागितलेला आहे. तर या पेपरमध्ये तुम्हाला समजेल की 2023चा जो पेपर झालेला होता त्यामध्ये आयोगाने कशा पद्धतीने मूल्यमापन केलेलं आहे, कोणत्या घटकाला आयोगाने कशा प्रकारे मार्किंग केलेली आहे हे आपण RTIच्या पेपरच्या मार्फत समजून घेणार आहोत. तर बघा तुमच्यासमोर हे दिसतं आहे की स्पीड पोस्टनी आयोगाने हा पेपर मला पाठवलेला होता. तर याची जी प्रोसेस आहे कशा पद्धतीने पेपर मागवायचे तर याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघा. RTIच्या मार्फत कशा पद्धतीने हे पेपर तुम्हाला मागवता येतात. दोन पद्धतीने ते तुम्हाला मागवता येऊ शकतात. एक तर तुम्हाला ते ईमेलवर सॉफ्ट कॉपी प्रोव्हाइड करतील किंवा दुसरा असा प्रकार आहे की ते तुम्हाला घरी पोस्टाने स्पीड पोस्टने तुम्हाला पाठवतील. तर त्यासाठी आयोग हा किंवा RTIच्या थ्रू तुम्ही केल्याच्या नंतर तुम्हाला 500 रुपीज इतका चार्ज ते घेतात. तर 500 रुपये देऊन तुम्ही हा पेपर मागवू शकतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत की हे जे पेपर आपण मागितलेलं आहे याचं मूल्यांकन कशा पद्धतीने आयोग करतो, मग आपल्याला यानुसार आपल्याला कशा पद्धतीने पेपर लिहावे लागतील याबद्दल आपण आज माहिती घेतो आहे. तर बघा तुमच्यासमोर हा राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 जो की 20 जानेवारी 2024ला हा पेपर झाला होता. 3 तास वेळ असतो बघा तुमच्यासमोर. 100 गुणांचा हा पेपर असतो. 50 मार्क हे मराठीला, 50 मार्क हे इंग्लिशला. आणि बघा इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे वाक्य तुम्हाला फार महत्त्वाचं आहे. इथं स्टँडर्ड दिलेलं आहे बघा. स्टँडर्ड काय इथे HSC म्हणजेच 12वी लेवल जी असते उच्च माध्यमिक शालांत परीक्षा हा त्याचा दर्जा असणार आहे. त्यामुळे तुम्हाला इथे जे UPSC करणारे विद्यार्थी आहेत तर आपल्याला असं वाटतं की UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना इथे लीड भेटेल किंवा इथे ते जास्त मार्क घेऊ शकतात कारण की त्यांना मेन्स लिहिण्याची प्रॅक्टिस असते. तर असं काहीही नाही मित्रांनो. इथे ऑलरेडी त्यांनी मेन्शन केलेलं आहे की उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा दर्जा या पेपरला असणार आहे. त्यामुळे इथे तुमचं काय चेक केलं जातं, तुमचं व्याकरण, तुमची लिहिण्याची पद्धत, तुमच्या चुका किती कमीत कमी होतात आणि एकदम सिंपल वेमध्ये जरी तुम्ही निबंध लिहिलेला असेल तरी हे तो इथे ॲक्सेप्टेबल असतो. भरपूर विद्यार्थ्यांना फार चांगले मार्क मिळालेले आहेत. या पेपरमध्ये पण तुम्हाला समजेल की मराठीमध्ये किती हायेस्ट मार्क या पेपरमध्ये आपल्याला दिलेले दिसत आहेत. ठीक आहे. तर हा पूर्ण एक ओव्हरऑल व्ह्यू असतो की 100 गुण असतात, 3 तासाचा वेळ असतो आणि दर्जा असतो उच्च माध्यमिक शालांत परीक्षा. आता हा जो वेळ दिलेला आहे 3 तासाचा, तर काही विद्यार्थी काय करतात की मराठी त्यांना इझी वाटतं तर ते मराठीला थोडा कमी वेळ देतात आणि इंग्लिशसाठी हे जास्त वेळ देतात आणि या पद्धतीने त्यांचं मॅनेजमेंट असतं. पण मला असं म्हणायचं आहे की दोघांना जर वेटेज 50-50 मार्काचं असेल तर तुम्ही वेळही दोघांना समान दिला पाहिजे. तुम्ही दोघांचाही अभ्यास समान केला पाहिजे. कारण की एक असा पण ट्रेंड आहे की इंग्लिशमध्ये हे जास्त मार्क दिलेले दिसतात आणि मराठीमध्ये हे कमी मार्क दिलेले पण दिसतात. त्यामुळे त्या अनुषंगाने तुम्ही विचार करायला पाहिजे की मराठीला पण सेम वेटेज द्या तुम्ही अभ्यासासाठी आणि इंग्लिशलासुद्धा सेम वेटेज द्या. आणि इथे जो वेळ आपण अलोकेट केलेला आहे 3 तासाचा, तर तो असा नाही की तो हाफ डिवाइड तुम्ही करणार आहे. आता पेपरच्या सिच्युएशनवर तो डिपेंड असणार आहे. जर तुम्हाला मराठीचा निबंध हा लवकर जर तुमचा सॉल्व होत असेल तर तुम्हाला तो मिळालेला वेळ इंग्लिशमध्ये युटिलाइज करता येऊ शकतो किंवा इंग्लिशचा जर तुमचा लवकर झालेला असेल तर तो वेळ तुम्हाला मराठीमध्ये युटिलाइज करता येत असतो. त्यामुळे इथे वेळेचं काही बंधन नसतं. हे तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या रायटिंग स्किलवर ते सगळं डिपेंड असतं. आपण हे पण बघणार आहोत की टाईम मॅनेजमेंट कशा पद्धतीने करायला पाहिजे. म्हणजे पहिला कोणता सेक्शन सॉल्व करायचा, मग नंतर कोणता करायचा, या पद्धतीने पण मी तुम्हाला इथे सांगतो. तर बघा सर्वप्रथम इथे तुम्हाला भाग 1 जो असतो, भाग 1 मध्ये मराठी दिलेला आहे त्यांनी. भाग 2 मध्ये इंग्रजीकरिता असे 2 स्वतंत्र उत्तर पुस्तिका तुम्हाला वापरावी लागणार आहे. सर्व प्रश्न सोडवणे इथे आवश्यक आहे. जे 3 प्रश्न असतात ते कंपल्सरी तुम्हाला सॉल्व करावे लागतात.
प्रश्नांसमोरील अंकगुण दर्शवलेले आहेत ते आपल्याला बघायचं ते. पुढे काही सूचना दिलेल्या आहेत तर त्या एवढे इम्पॉर्टंट नाही. आपण डायरेक्टली आपल्या पेपरला बघूयात. तर बघा, भाग 1मध्ये आपण आत्ताच बोललो की मराठी आहे कंपल्सरी पेपर. यामध्ये पहिला क्वेश्चन जो आहे त्या फर्स्ट क्वेश्चनमध्ये 2 निबंध आपल्याला दिलेले आहेत. तर ते 400 शब्दामध्ये आपल्याला लिहावे लागतात. तर 400 शब्दामध्ये लिहिण्यासाठी 2 निबंध आपल्याकडे आहे. त्यापैकी आपल्याला एकाच निबंध हा लिहावा लागतो. त्याला मार्क किती दिलेले आहेत? 25 मार्काचा आहे. म्हणजे सर्वात जास्त वेटेज जर बघितलं या 3 क्वेश्चनपैकी पहिल्या क्वेश्चनला सर्वात जास्त वेटेज आहे. आणि 2023चे 2 विषय त्यांनी दिलेले होते. एक होता G20 परिषदेचे यशापयश, म्हणजेच चालू घडामोडीवरचा जो टॉपिक होता तो त्यांनी उचलून आपल्याला इथे निबंधामध्ये विचारलेला आहे. म्हणजे सध्या शक्यतो हे जे टॉपिक असतात हे चालू घडामोडीशी रिलेटेड असतात. आणि त्याचबरोबरीने मी टेलिग्राम चॅनलवर काही एक्सपेक्टेड एसेस दिलेले होते की या एक्सपेक्टेड एसेसमधून तुम्हाला निबंध येऊ शकतात. तर त्यातलेच निबंध हे पडलेले आहेत. तर त्यामुळे आपण दरवर्षी हे गेस करत असतो आणि गेस केलेले निबंध हे पडतात. त्यामुळे आमचं टेलिग्राम चॅनलवर पण तुम्ही कनेक्ट राहा. तुम्हाला तिथेही चांगल्या पद्धतीने माहिती प्रोव्हाइड केली जाईल. तर बघा मित्रांनो, पहिला जो आहे G20 परिषदेचे यशापयश. जर हा निबंध तुम्हाला लिहायचा असेल तर यासाठी तुम्हाला कंटेंट माहिती असायला हवा की G20बद्दल तुम्हाला बेसिक माहिती असायला हवी. त्याचबरोबरीने या ज्या परिषदा भरतात त्यांची पार्श्वभूमी तुम्हाला माहिती पाहिजे. याचं उद्दिष्ट काय आहे, भारतामध्ये कशा पद्धतीने ही जी काही परिषद आहे ती भरली गेली होती, त्याचं उद्दिष्ट सर्वात महत्त्वाचं आहे. मग त्याचे यशापयश आपल्याला सांगावं लागणार आहे की भारतासाठी काय फायदा झाला, भारतासाठी काय नुकसान झालं. म्हणजे अशा वेमध्ये तो निबंध तुम्हाला लिहावा लागणार आहे. म्हणजे हा जो शब्द इथं वापरलेला आयोगाने यशापयश, यावर सर्व डिपेंड आहे तुमचा निबंध. काही विद्यार्थी काय करतात की G20बद्दल भरपूर माहिती देतात, एकदम नॉलेज त्यांना असतं भरपूर त्या गोष्टीचं, तर ते सगळं नॉलेज त्याच्यामध्ये उतरवतात. तर पेपरमध्ये नॉलेजचा हा पेपर नाही आहे. हा पेपर कशाचा आहे की जे तुम्हाला विचारलेलं आहे एक्झॅक्टली त्याला तुम्ही न्याय दिला पाहिजे. जे विचारलं त्याच्यासोबतच तुम्ही स्ट्रिक्ट राहायला पाहिजे. म्हणजे शेवटपर्यंत तुम्हाला विषय सोडता कामा नये. म्हणजे जे तुम्हाला 400 शब्द दिलेले आहेत त्या 400 शब्दामध्ये जो तुम्हाला विषय सांगितलेला त्या विषयावरच तुम्ही लिहिलं गेलं पाहिजे. आणि त्या लिहिण्याला पण एक लयबद्धता पाहिजे. म्हणजे असं वाटायला नको की हे प्रॅक्टिकली तुम्ही बसवलेले आहेत शब्द तिथे. जर तुम्ही असे शब्द बसवलेले असतील तर ते लगेच आयोगाच्या लक्षात येतं, तर त्यामुळे तुम्हाला मार्क कमी पडतात. त्याला एक असा फ्लो तयार झाला पाहिजे. फ्लो जसं आपण पेपर वाचताना एक न्यूज वाचतो त्या पद्धतीने, किंवा एखादी स्टोरी वाचताना आपल्याला जेव्हा तो इंटरेस्ट येत असतो की कशा पद्धतीने आपण स्टोरी वाचतो, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने अलंकारिक शब्दांचं त्याच्यामध्ये जुळणी केलेली असते, काही त्याच्यामध्ये विरामचिन्ह वापरलेले असतात, भरपूर काही गोष्टी त्याच्यामध्ये असतात. त्यामुळे आपल्याला वाचण्याला थोडं चांगलं वाटतं. तर त्या पद्धतीने निबंध असायला पाहिजे की वाचणाऱ्याला पण आनंद झाला पाहिजे, की एक फ्लो तयार झाला पाहिजे. म्हणजे फ्लो हे फार इम्पॉर्टंट आहे निबंध लिखाणामध्ये. दुसरा जो होता निबंध तो आहे चंद्रयान 3 याची मोहीम. चंद्रयान 3ची मोहीम याविषयी आपल्याला विचारलेलं होतं. म्हणजे दोन्ही पण जे काही टॉपिक आहेत त्यासाठी तुम्हाला थोडंफार तरी नॉलेज असणं फार गरजेचं होतं. पण त्यातल्या त्यात मुलांनी काय केलेलं आहे, चंद्रयान 3 ही जी मोहीम आहे तिच्यावर जास्त निबंध लिहिल्यात. म्हणजे 80% विद्यार्थ्यांचं जो सिलेक्शन असणार आहे ते का असणार आहे, 2 नंबरचा निबंध. तर अशा वेळेस पण काय होतं की जो पेपर चेक करणारा असतो त्यासमोर असेच निबंध येत असतात. ठीक आहे, समजा चंद्रयानचेच निबंध त्याच्यासमोर भरपूर वेळा येत आहेत. पण जर तुम्ही वेगळ्या अँगलने विचार करून जर पहिला निबंध लिहिलेला असेल तर त्या व्यक्तीला पण थोडं असं वाटतं की ठीक आहे काहीतरी वेगळा निबंध लिहिलेला आहे. थोडा इम्पॅक्ट त्याचा पण तुमच्या मूल्यमापनावर होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही सिलेक्शन करताना फार काळजीपूर्वक सिलेक्शन करायला पाहिजे. तर इथे जर बघितलं तर या RTIच्या पेपरमध्ये आपण 2 नंबरचा जो निबंध येईल चंद्रयान 3 तर याविषयी आपण बघणार आहोत. त्यानंतर आहे इंग्रजी उताऱ्याचे मराठीत भाषांतर करा. आता एक मराठीच्या पेपरमध्ये इंग्लिश उतारा दिलेला असतो आणि इंग्लिशच्या पेपरमध्ये मराठीचा उतारा दिलेला असतो. तर त्याचं आपल्याला काय करायचं असतं, ट्रान्सलेशन. तर याला किती मार्क आहेत बघा, 2 नंबरचं वेटेज याला आहे. 25च्या नंतर इथे 15चं वेटेज आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने म्हणजे 40 मार्क इथे तुमचे कवर होतात 25 + 15चे. तर हा होता बघा फॉर वन कॅन
हार्डली असर्ट दॅट द मॉरल ॲस्पेक्ट ऑफ ह्युमन लाईफ इन जनरल इज टुडे मोर सॅटिस्फॅक्टरीली दॅन इट वॉज इन 1876. म्हणजे असा असतो हा जो पॅरेग्राफ असतो तो एकदम रँडम असतो. असं नाही की त्याची सुरुवात दिलेली आहे की किंवा त्याची एंडिंग दिलेली आहे, असं नाही आहे. हा कुठून तरी रँडम पकडलेला असतो. ठीक आहे, त्यामुळे याच्यामध्ये थोडं काळजीपूर्वक आपल्याला करावं लागतं. म्हणजे सर्वात क्रुशल पार्ट जो असतो लँग्वेजमध्ये तर तो हाच असतो ट्रान्सलेशनचा. आणि भरपूर विद्यार्थी मला विचारतात की सर हे शब्दशः ट्रान्सलेशन करावं लागतं का? तर याची काहीही गरज नसते. शब्दशः ट्रान्सलेशन नसतं करायचं. एकदा जर तुम्ही एक पूर्ण सेंटेन्स वाचलं इंग्लिशमधलं, त्याचा जर तुम्हाला अर्थ समजलेला असेल तर ते तुमच्या पद्धतीने तुम्ही लिहू शकतात. तुमचे काही शब्द असतील ते तुम्ही टाकले तिथे तरी चालतात. फक्त तुमचं जे काही त्याला सांगायचं जे आहे त्या पॅसेजमध्ये त्यांना जे सांगायचं आहे ते फक्त तुम्हाला ट्रान्सलेट करता आलं पाहिजे. शब्दशः अर्थ नसला तरी चालेल. ठीक आहे, तर ही गोष्ट तुम्ही काळजीपूर्वक लक्षात ठेवायची. आणि बघा तुम्हाला इथे दिसतं आहे की फक्त 2 किंवा 3 पॅरेग्राफचा हा पॅसेज आहे, जास्त मोठाही नसतो. आणि इथं बघा शब्द दिलेले आहेत. ठीक आहे, शब्द किती आहे त्याचे 278 शब्द आहेत. या 278 शब्दांचं तुम्हाला काय करायचं आहे ट्रान्सलेशन करायचं आहे. त्यानंतर पुढे आहे 3 नंबरचा प्रश्न ज्याला की 10 मार्काचं वेटेज आहे. म्हणजे अशा पद्धतीने 50 मार्काचा हा पेपर आहे मराठीचा. तर पुढील उतार्याचे 1/3 शब्दात सारांश लेखन करा आणि त्याला योग्य असे शीर्षक द्या. बघा हे विसरायचं नाही. आणि इथे भरपूर मुलं विसरून जातात की ते सारांश लिहितात पण शीर्षक देण्याचं टायटल लिहिण्याचं ते राहून जातात आणि मग त्यांच्याकडे वेळ भेटत नाही. आणि मग नंतर घरी आल्यावर त्यांना समजतं की आपण टायटल दिलेलं नव्हतं. मग त्यामुळे कुठेतरी मार्कामध्ये त्यांना कमी जास्तपणा दिसतो. आता बघा हे जर बघितलं हा सारांश लेखनासाठीचा दिलेला उतारा तर हा 2 पॅरेग्राफचा दिलेला आहे. आणि जी शब्दसंख्या पण खाली इथे मेन्शन केलेली असते. म्हणजे 246 इतकी शब्दरचना. याची काय करायचं आपल्याला 1/3 करायचं आहे. ठीक आहे, जे तुम्हाला येईल तिथे 1/3 केल्याच्या नंतर म्हणजे याचं जर बघितलं आपण तर जवळपास 82 म्हणजे 82 शब्दामध्ये हा सारांश लेखन तुम्हाला तिथे करायचा होता. ठीक आहे, कधी 80 होऊ शकतात, कधी 84 होऊ शकतात. म्हणजे ±2 हे चालू शकतं. पण एक्झॅक्टली असलं तर एकदम परफेक्टच असतं. पण ±2 तुम्ही इथे पकडू शकतात. तर तेवढं काही त्याच्यामध्ये इम्पॅक्ट पडत नाही. बघा इथे सारांश लेखनामध्ये तुम्हाला काय करावं लागतं की हा जो पूर्ण पॅसेज आहे तो आधी वाचून घ्यायचा चांगल्या पद्धतीने. तो विषय समजून घ्यायचा की हा विषय नेमकी कशाबद्दल आहे, कशाबद्दल याच्यामध्ये चर्चा झालेली आहे. आणि मग हा पूर्ण पॅसेज वाचल्याच्या नंतर एक स्वतःचं थिंकिंग करायचं, स्वतःचा विचार मांडायचा की याचं शीर्षक काय असू शकतं. ठीक आहे, मग जर तुम्ही वाचलंच नसेल आणि डायरेक्टली फर्स्ट लाईनपासून तुम्ही सारांश लेखन करायला सुरुवात केली तर इथे तुमचा कुठेतरी गोंधळ उडू शकतो पेपरमध्ये. त्यामुळे 2 वेळा जरी तुम्ही हा पॅसेज वाचला तरी चालेल, पण एकदा वाचून घ्या. वाचल्याच्या नंतर मग तुम्हाला समजेल की याच्यातलं काय काय आपल्याला गाळायचं आहे, काय काय आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे, काही एक्झाम्पल असतील किंवा काही एक्स्ट्रा बोललेले असतील तर ते वाक्य तुम्ही गाळू शकतात. पण असं नाही की फक्त वाक्य गाळायचेत किंवा वाक्य हे कट करायचे आणि त्याला छोटं बनवायचं, तर याला आपण सारांश लेखन म्हणत नाही. सारांश लेखन लिहिण्याची पण एक पद्धत असते, तर ती एकदम तुम्हाला डिटेलमध्ये शिकून घ्यावं लागेल. कारण की हे 10 मार्क सहजासहजी मिळत नसतात. त्यामुळे याची पण तुम्हाला प्रॅक्टिस इथे करावं लागणार आहे. तर हा नमस्कार मित्रांनो. तर बघा थोडं प्रमोशनचा भाग. GS4 मेन्स PYQ ॲनालिसिसची बॅच आपली सुरू आहे. या बॅचमध्ये तुम्हाला 2019 ते 2023 या 5 वर्षाचे तब्बल 750 प्रश्न याचं विश्लेषण आपण केलेलं आहे. ही बॅच फार पॉप्युलर बघा मित्रांनो, भरपूर जणांनी ही घेतलेली आहे. तर या बॅचमध्ये तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओज भेटेल, ऑडिओ भेटतील, क्लास फोटोज भेटतील. त्याच पद्धतीने ही जी काय बॅच असणार आहे ही अनलिमिटेड व्ह्यूज असणार आहे याच्यामध्ये. जसं आपण यूट्यूबवर व्हिडिओ घेतलेले आहेत त्याच पद्धतीचे हे व्हिडिओ तुम्हाला प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध केलेले असतील. तिथे तुम्हाला स्पीड कंट्रोल करता येणार आहे. जसं आपण यूट्यूबवर बघतो त्याच पद्धतीने ते व्हिडिओ असणार आहेत. त्याचबरोबरीने जे मी शिकवलेलं आहे, बाजूला जे एक्सप्लेन केलेलं आहे ते सगळं तुम्हाला तिथे अवेलेबल होईल. आणि बाकीचाही कंटेंट तुम्हाला तिथे अवेलेबल आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑडिओ बघायचा असेल तर ऑडिओ पण तिथे आपण प्रोव्हाइड केलेला आहे. या बॅचची फीस फक्त असणार आहे 499 रुपये. तर नक्की या बॅचचा फायदा घ्या आणि मेन्सची तयारीही चांगल्या पद्धतीने करा. जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपल्या इथे ऑफिसर्स ड्रीम नावाचं टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यावर तुम्हाला ती माहिती भेटेलच. त्याचबरोबरीने माझा जो टेलिग्राम ID आहे अर्बन क्लाउड, तर इथेही तुम्ही
मला पेमेंट केल्याच्यानंतर स्क्रीनशॉट केल्याच्यानंतर तुम्हाला त्या बॅचमध्ये जॉईन केलं जाईल. तर नक्की या बॅचचा विचार करा. धन्यवाद. झाला मराठीचा पेपर. जो पार्ट 2 आहे त्याच्यामध्ये इंग्लिश आहे कंपल्सरी, तेच आधीसारखं. क्वेश्चन 1मध्ये जर बघितलं तर निबंध आहे, 2 पैकी 1 लिहायचं आहे 400 वर्ड्समध्ये. सेम पॅटर्न आहे, सेम मार्क आहे 25 मार्क. तर कोणता निबंध विचारला होता 2023ला बघा, प्लास्टिक बून अव कस. ठीक आहे, हा एक एसे होता. आणि दुसरा जर बघितला तर डिजिटायझेशन अँड ह्युमन लाईफ. तर डिजिटल इंडियाबद्दल पण मी ऑलरेडी सांगितलेलं होतं की हा निबंध येऊ शकतो. तर त्या अँगलने हा निबंध विचारलेला आहे, डिजिटायझेशन अँड ह्युमन लाईफ. तर बघा भरपूर विद्यार्थ्यांचं जो सिलेक्शन होतं इथे पण तसंच होतं की जो बी नंबरचा जो एसे आहे त्याला 80% विद्यार्थ्यांनी तो निवडलेला होता. ठीक आहे, जवळपास 80. कारण की मी जेवढे ऐकलेत त्यांच्यापैकी जर बघितलं तर त्यांनी 2 नंबरचंच सिलेक्ट केलेलं आहे. म्हणजे पॉप्युलॅरिटी फार असते काही निबंधाच्या बाबतीत. तर सगळे मुलं जर तिकडे जात असतील तर तुम्ही एक असं सिलेक्शन करू शकता की जो विद्यार्थी घेणार नाहीत किंवा जो थोडा डिफिकल्ट असू शकतो विषय, तो जर तुम्ही घेतला, त्याला चांगल्या पद्धतीने जर तुम्ही लिहू शकलात तर तुमचा जास्त फायदा होऊ शकतो. एकदम मायनर त्याला आपण म्हणूयात, पण तो पण फार इम्पॅक्टफुल असू शकतो. त्यामुळे तुम्ही तसाही विचार करू शकता की जर बाकीचे विद्यार्थी हा सोपा निबंध घेत असतील तर तुम्ही जर वेगळा घेण्याचा प्रयत्न केला तरीही काही त्याच्यामध्ये नुकसान नाही होणार तुमचं. उलट मला असं वाटतं की त्याच्यामध्ये तुमचा फायदाच होईल. ठीक आहे, कारण की ज्यावेळेस तुम्ही डिफिकल्ट सब्जेक्ट निवडतात त्यावेळेस तुम्ही जास्त कॉन्सन्ट्रेशनने तो निबंध लिहिण्याचा प्रयत्न करत असतात. तर त्यामुळे तुम्ही हा पण एक अँगल चा विचार तुम्ही तिथे करू शकता. त्यानंतर पुढे जर बघितलं तर ट्रान्सलेशन द फॉलोइंग पॅसेज इन टू इंग्लिश. तर हे ट्रान्सलेशन आपल्याला मराठीचं इंग्लिशमध्ये करायचं आहे. ठीक आहे, तर मी असं म्हणेल की दोन्ही पण जे आपण ट्रान्सलेशन करतो मराठीचं इंग्लिशमध्ये आणि इंग्लिशचं मराठीमध्ये, तर इंग्लिशचं मराठीमध्ये करायला थोडं इझी जातं, पण मराठीचं इंग्लिशमध्ये करताना थोडं डिफिकल्ट जातं. कारण की यामध्ये काही शब्द जे असतात मराठीमधले त्यांचं जे काही अल्टरनेट मिनिंग आहे इंग्लिशमध्ये, तर ते आपल्याला तो शब्द सापडत नाही. आणि ज्यावेळेस शब्द सापडत नाही त्यावेळेस आपण गोंधळात पडतो आणि मग ट्रान्सलेशन आपलं होत नाही. त्यामुळे मराठीचं इंग्लिशमध्ये करताना आपल्याला जे शब्दार्थ आहे ते चांगल्या पद्धतीने माहिती पाहिजे. भरपूर असे शब्द असतात तर तिथे आपल्याला तिथे गोंधळ उडतो. आता बघा इथे अस्तित्वासाठीचा संघर्ष असेल किंवा इथे तुम्हाला दिसेल की करावी लागणारी धडपड महत्त्वाची आहे, धडपड हा शब्द असेल किंवा असे भरपूर काही शब्द असतात मराठीमधले. आता तरी हा त्या मानाने थोडा इझी होता, पण काही असे पॅसेजेस येतात की ते शब्द असे अननोन असतात जे की फक्त मराठीमध्ये यूज होत असतात. त्याचं जर इंग्लिशमध्ये शोधायचं झालं तर थोडं तिथं डिफिकल्ट आपल्यासाठी होत असतं. त्यानंतर इथे जर बघितलं आपण की पुढे आहे सारांश लेखन, म्हणजे त्याला प्रेसिज असं म्हणतो आपण. 1/3 आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, IoT बद्दल दिलेला आहे तो हा पॅसेज 4 पॅरेग्राफमध्ये आहे. आणि याचे जर आपण शब्द बघितले तर 261 आहे. तेच करायचं आपल्याला 1/3साठी. तर याचं जर आपण पाहिलं तर 87 एवढे शब्द हे होत आहेत. 87 शब्दामध्ये तुम्हाला तो प्रेसिज करायचा होता. आणि त्यामध्ये पण आपण +-2 असं पकडू शकतो. याला पण टायटल देणं फार गरजेचं आहे. चला आपण हा पेपर बघितला. आता आपण जाऊयात आपल्या RTIच्या पेपरवर. तर बघा हा जो पहिला आपण सेक्शन घेतो आहे, हे बघा इथे दिलेलं आहे मार्क कशा पद्धतीने. बघा पहिला जो प्रश्न होता फर्स्ट क्वेश्चन, याला किती मार्क दिले एसेमध्ये? 14 मार्क दिलेले आहेत. ठीक आहे, दुसरा जो क्वेश्चन होता जो की आपला ट्रान्सलेशनचा असतो, तर ट्रान्सलेशनमध्ये किती मार्क भेटले आहेत बघा, 15 पैकी आउट ऑफ 15 7 मार्क भेटलेले आहेत, 7 मार्क भेटलेले आहेत. इथं आउट ऑफ 25 आहे. आणि तिसरा जो क्वेश्चन आहे त्यामध्ये किती भेटलेत? 6 मार्क, म्हणजे आउट ऑफ 10. टोटल किती झालेत हे? तर इथे दिलेलं आहे बघा 27. ठीक आहे, म्हणजे इंग्लिशच्या पेपरमध्ये एक्झामिनरने फक्त जेव्हा पेपर चेक केला तर त्यांनी 27 मार्क दिलेले आहेत. जर हे 30+ किंवा 32+ किंवा अजून जास्त असतील तर मग पेपर कुठे चेक करायला जाणार आहे तुमचा? मॉडरेटरकडे. मग मॉडरेटर काय करणार? एक तर ते मार्क वाढवू शकतात किंवा ते कमी करू शकतात, पण शक्यतो ते कमीच करतात. तर हा एक ट्रेंड आहे. त्यामुळे एक लक्षात ठेवा
की या इंग्लिशचा पेपर आहे, हा इंग्लिशच्या पेपरमध्ये किती मार्क भेटलेले आहेत, 27 मार्क दिलेले आहेत आणि त्याचं इथे आपण मार्किंग पण बघितली. आता आपण पाहूयात की पेपर कशा पद्धतीने तो होता. तर बघा, हा जो RTI पेपर आहे हा आपले जे टीम मेंबर आहेत अर्बन क्लाउडमधले त्यांचा हा पेपर असणार आहे. ठीक आहे, तर त्यांचा आपण पेपर हा डिस्कस करतो आहे. तर त्यांना मराठीमध्ये हायेस्ट मार्क आहे, 36 मार्क आहे त्यांना, आणि इंग्लिशमध्ये 27 मार्क आहेत. ठीक आहे, जर आपण इथे टोटल केलं 27 प्लस इकडे त्यांना 36 भेटलेले आहेत, म्हणजे 63 मार्क त्यांना इथे भेटलेले आहेत आउट ऑफ 100. ते फार चांगला स्कोअर असतो तो 63 मार्क भेटणं म्हणजे. तर बघूयात आपण वन बाय वन. बघा, आता पेपरमध्ये कसं असतं की तुमच्यासमोर हे अशा पद्धतीने सारांश लिहिण्यासाठी असे डब्बे दिलेले असतात. ठीक आहे, ऑलरेडी आपल्या चॅनलवर आपण हे डिस्कस केलेलं आहे कशा पद्धतीने. तर बघा, असे डब्बे दिलेले असतात. या डब्यामध्ये आपल्याला इथे दिलेलं असतं बघा, मार्जिन आखून दिलेलं असतं, इथं शब्द दिलेले असतात. इथे एवढ्या याच्यामध्ये या डब्यामध्ये 10 शब्द बसणार, इथे 20 शब्द बसणार, इथे 30 शब्द बसणार, असं तुम्हाला ऑलरेडी मार्किंग करून दिलेली असते. टोटल जर बघितलं तर 100 शब्द बसण्याची इथे जागा असते. 100 शब्द इथे बसू शकतात. आणि इथे जर बघितलं आपण तर वर जो दिलेला असतं इथे क्वेश्चन टायटल, तर इथे आपल्याला या 4 बॉक्समध्ये क्वेश्चन टायटल लिहायचं असतं. म्हणजेच हा 1, हा 2, हा 3 आणि हा 4, अशा 4 बॉक्समध्येच तुम्हाला काय बसवायचं आहे, ते तुमचं टायटल बसवायचं आहे. म्हणजे आता इथे बघा थोडं वाढलेलं दिसतंय. ठीक आहे, यांनी जे लिहिलेलं आहे न्यू टेक्नॉलॉजी आणि इंटरनेट ऑफ थिंग्स, तर हे थोडं मोठं टायटल झालेलं आहे. हे टायटल कशामध्ये बसायला पाहिजे होतं, 4 शब्दामध्येच बसायला पाहिजे होतं. ठीक आहे, तर असं एक आहे. हां, आता बघूयात आपण. बघा, सुरुवात करताना काही विद्यार्थी हे इथून सुरुवात करतात किंवा काही विद्यार्थी इथून सुरुवात करतात. हे डिपेंड आहे. किंवा तुम्हाला जर पॅरेग्राफ वगैरे सोडायचा असेल, समजा इथून न सुरुवात करता इथून सुरुवात करायची असेल, ठीक आहे, तुम्ही इथूनच सुरुवात करू शकता. हा पूर्ण स्पेस जो आहे तो बंद करून. असं काही नाही आहे तुम्हाला कुठून सुरुवात करायची कुठून नाही, फक्त तुमचे जे काउंटिंग आहे ती बरोबर भरलेली पाहिजे. समजा तुम्ही इथून सुरुवात केली तर 1, 2, 3, 4 आणि 5, इथे 5 शब्द बसणार आणि खाली 5, म्हणजे असे टोटल मिळून इथे किती बसत आहेत, 10 शब्द बसत आहेत. ठीक आहे, आता यांनी वरची लाईन सोडून दिलेली आहे, त्यामुळे यांची वर किती काउंट होत आहेत, 5 शब्द काउंट होत आहेत. ठीक आहे, काय लिहिले त्यांनी बघा, IoT इनेबल्ड द फ्युचर ऑफ लिव्हिंग बीइंग बाय इम्पोजिंग इन्व्हेन्शन्स. अशा पद्धतीने त्यांनी पहिले गेली इथं फुल स्टॉप दिला. हे त्यांचं पहिलं वाक्य झालं. IoT कॅन रन्स थ्रू वायफाय कनेक्टिव्हिटी इन फ्युचर ऑल डिव्हायसेस गेट कनेक्टेड टू द IoT. अशा पद्धतीने, तर या पद्धतीने त्यांनी ते लिहिलेलं आहे. ठीक आहे, याचं जर आपण काउंटिंग बघितलं तर हे काउंटिंग येतं आहे इथपर्यंत, म्हणजे 95पर्यंत येतं आहे. 95मधून ते वरचं स्पेस जर आपण मायनस केला 5, तर तो बरोबर किती भरतो, इथं 90पर्यंत यांनी लिहिलेलं दिसतं आहेत आपल्याला. ठीक आहे, बघा इथे दिलेलं आहे त्यांनी 90पर्यंत यांचे शब्द झालेले आहेत. आणि ॲक्च्युली जर आपण पेपरमध्ये बघितलं तर किती शब्द लिहिण्याची मर्यादा होती इंग्लिशमध्ये, 87. ठीक आहे, 87ची मर्यादा होती, त्यांनी 90 लिहिलं, म्हणजे ते चालून जातं. ठीक आहे, +3 त्यांनी केलेलं आहे. याच गोष्टी मी तुम्हाला इथे सांगत होतो की अशा पद्धतीने तुम्हाला ते लिहावं लागणार आहे. ठीक आहे, हा पेपर तुमच्यासमोर दिसतो आहे. म्हणजे टायटल लिहायचं आणि त्या पद्धतीने ते पूर्ण मॅनेज करायचं. म्हणजे 87 जर बघितलं तर इथपर्यंत ते संपवायला पाहिजे होतं, इथपर्यंत. ठीक आहे, चला आता पुढे जाऊयात आपण. आता हा आहे त्यांचा एसे. ठीक आहे, बघा एसे लिहिताना कधी पण एक लक्षात ठेवायचं, तुम्हाला टायटल लिहिल्याच्यानंतर एसेचं खाली असे अंडरलाईन मारायचे आहे, त्यामुळे ते हायलाईट होतं. डिजिटायझेशन अँड ह्युमन लाईफ. ठीक आहे, तर यावर त्यांनी निबंध दिलेला आहे. बघा आता सुरुवात किती छान पद्धतीने केली त्यांनी. इंडिया रँक सेकंड इन यूज ऑफ मोबाईल फोन्स अँड टेक्नॉलॉजी, TOI. ठीक आहे, म्हणजे टाइम्स ऑफ इंडिया. अशा पद्धतीने एक हेडलाईन लिहिली त्यांनी न्यूजपेपरची. त्यानंतर असं सांगितलं की PM म्हणजेच प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी अनाऊन्स्ड अ स्कीम डिजिटल इंडिया. त्याला बरोबर त्यांनी अवतरण चिन्ह वगैरे दिलेले आहेत. आणि महाराष्ट्र टाईमची ही न्यूज आहे, म्हणजे 2 न्यूज त्यांनी मेन्शन केल्या आणि सांगितलं, ॲज वी हर्ड दिस न्यूज फ्रॉम न्यूजपेपर वी गॉट टू नो दॅट इंडिया रीच ॲट इट्स एक्स्ट्रीम यूज ऑफ टेक्नॉलॉजी अँड ड्यू टू धिस अवर गव्हर्नमेंट ट्राय टू इंडल्ज स्कीम ऑफ टेक्नॉलॉजी. ठीक आहे, आता विषय काय आपला, डिजिटायझेशन. ठीक आहे, त्यांनी कशाबद्दल ते सुरू केलं आहे, त्यांनी स्टार्टिंग टेक्नॉलॉजीबद्दल त्यांनी लगेच त्यांच्या पहिल्या पॅरेग्राफमध्ये सुरू केलेलं आहे.
इन अवर डे टू डे लाईफ फ्रॉम बिगिनिंग ऑफ अवर मॉर्निंग टिल नाईट वी यूज अ टेक्नॉलॉजी. विदाऊट टेक्नॉलॉजी अवर लाईफ इज डार्क. ठीक आहे, म्हणजे यांनी इथे काय केलं, या भागामध्ये इंट्रोडक्शन केलेलं आहे. ठीक आहे, हा इंट्रोडक्शनचा पार्ट त्यांचा झाला. वर त्यांनी थोडं कॅची जे आहे ते टायटल दिलेले आहेत, जेणेकरून जो चेक करणार आहे त्यांना हे बऱ्यापैकी लगेच ते ॲट्रॅक्टिव्ह होतं, इम्प्रेसिव्ह होतं. आणि इम्प्रेशन पडणं हे फार महत्त्वाचं असतं एसेमध्ये. जर तुमची स्टार्टिंगच चांगली झालेली असेल तर जो एक्झामिनर असतो तो तुमचा जो पुन्हा एसे तो त्याला चांगले मार्क देण्याची त्याची टेंडन्सी असते. त्यामुळे तुम्हाला इम्प्रेशन हे चांगल्या पद्धतीने तिथे पाडायचं असतं. ठीक आहे, हँडरायटिंग पण इम्पॉर्टंट असतेच, पण त्याचबरोबरीने हे जे काही लिखाणाची जी पद्धत आहे, आधी इंट्रो करणं, मग त्यानंतर बॉडी कशा पद्धतीने लिहायला पाहिजे, त्यानंतर मग एंडिंग कशा पद्धतीने केलं पाहिजे, याला सगळ्याला इथे महत्त्व असतं. तर हे झालं इंट्रोचा पार्ट. त्यानंतर त्यांनी लगेच आता विषयाला हात घातला आहे. गव्हर्मेंट ब्रॉट अप सो मेनी स्कीम लाईक अ डिजिटल इंडिया. बघा आपलं जे टायटल आहे डिजिटायझेशन अँड ह्युमन लाईफ, तर हे जे डिजिटायझेशन टायटल आहे त्यांनी त्याचा उल्लेख बघा लगेच दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये केलेला आहे. ठीक आहे, तर बघा इथे अशा पद्धतीने हा जो उल्लेख केलेला आहे त्यांनी डिजिटल इंडिया, तो फार महत्त्वाचा असतो. म्हणजे तुम्हाला जो एसे दिलेला आहे त्याचा उल्लेख तुमच्या पहिल्या किंवा दुसऱ्या पॅरेग्राफमध्येच आला पाहिजे. म्हणजे विषयाला तुम्ही हात तिथेच घातला पाहिजे. ठीक आहे, किंवा काय होतं की विषय वेगळा आहे आणि तुम्ही बोलताच काहीतरी वेगळं आहे, त्यामुळे मग तुमचे मार्क कुठेतरी कमी होताना दिसतात. ठीक आहे, गव्हर्मेंट ब्रॉट अप सो मेनी स्कीम्स लाईक अ डिजिटल इंडिया. त्यानंतर त्यांनी अजून एक उल्लेख केला, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 4.0 which is a part of technology based courses. When we go to the market we see that everyone has a QR code. ठीक आहे, QR कोडचा इथे उल्लेख केला त्यांनी. स्कॅनिंग लेबल्स, कारण की हे डिजिटायझेशन आपण बद्दल बोलतो आहे. त्यानंतर एव्हरीवन ॲक्सेप्ट द कॅश फ्रॉम ट्रान्झॅक्शन, फिजिकल मनी इज अ रिअरली यूज इन अ मार्केट अँड नाव डेज. त्यानंतर त्यांनी मग पुढे बघा कॅशलेस पेमेंट वगैरे नेशनबद्दल बोललेत ते. ठीक आहे, आपल्याला काय डिटेलमध्ये नाही जायचं आहे, फक्त एक तुम्हाला विषय समजून घेण्यासाठी कशा पद्धतीने तो निबंध लिहिला जातो हे आज आपण इथे समजून घेतो आहे. एव्हरी गव्हर्मेंट वर्क विच हॅज डन बाय द फिजिकली अटेंडन्स बट नाव डेज देअर इज अ नो नीड ऑफ टू गो इन द ऑफिसेस आणि एव्हरी वर्क इज अ ऑनलाईन. बघा ऑनलाईनचा इथे शब्दाचा उल्लेख केला त्यांनी. त्यानंतर टाईम कन्झ्युमिंग वर्क आर गेट व्हॅनिश ड्यू टू द डिजिटायझेशन ऑफ बँकिंग सेक्टर. बँकिंग सेक्टरमधलं डिजिटायझेशनबद्दल ते बोललेत. त्यानंतर बघा इथे खाली अनदर प्रॉमिसिंग न्यू टेक्नॉलॉजी इज IoT. ठीक आहे, IoTबद्दल पण ते बोललेत, इंटरनेट ऑफ थिंग्स. त्यानंतर खाली पण भरपूर गोष्टी आहे बघा इथे. डिजिटायझेशन कॅन इनेबल द बेटर सेफ्टी, त्याचे फायदे सांगतायत. इफिशियन्सी, डिसिजन मेकिंगमध्ये त्याचा यूज होतो वगैरे या गोष्टी आहेत. त्यानंतर पुढे गेलो and we are only in the beginning stage of this new technology trend in India from the बघा इथे काहीतरी दिलेलं आहे. हां, इथे बघा 2050 around 50 billion of this digitization will be in use around the world, creating a massive wave of internet spanning everything from smartphones to smart devices. स्मार्टफोनचा उल्लेख त्यांनी इथे केला. and government wish to step foot in this technology by adding scheme like प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेबद्दल बोललेत बघा परत एकदा. त्यानंतर आपण जर पुढे गेलो, ड्यू टू धिस इंडिया इज अ मोर पॉवरफुल अँड सेल्फ डिपेंडंट इन टेक्नॉलॉजी फील्ड. अशा पद्धतीने केल्यानंतर परत त्यांनी काय सांगितलं की इंडियाज गव्हर्नमेंट ऑफ टेक्नॉलॉजी मेक्स इथे इफ वी फॉरगेट कॅश at home do not worry, we have the mobile phones from which we can do online payment. ऑनलाईन पेमेंटबद्दल परत इथे उल्लेख आहे. बट आता बघा इथे त्यांनी काय केलं, निगेटिव्ह सूर इथे त्यांनी दाखवला आहे की बट देअर इज अ डार्क साईड ऑफ डिजिटायझेशन. म्हणजे बघा तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे, वर त्यांनी पॉझिटिव्ह सगळं बोललेलं आहे. पॉझिटिव्ह बोलल्याच्या नंतर ते आता निगेटिव्ह पण त्याच्याबद्दल बोलत आहेत की डार्क साईड पण आहे डिजिटायझेशनची. अवर ट्रॅडिशनल वे ऑफ ट्रान्झॅक्शन गेट व्हॅनिश. त्यानंतर असं एक करन्सीबद्दल ते बोलत आहेत की त्यानंतर एव्हरीवन डोंट हॅव मोबाईल फोन्स, इंटरनेट इन देअर फोन्स नाऊ, हाऊ दे वुड डू द ट्रान्झॅक्शन. म्हणजे हे जास्त डिपेंडेंट जर आपण राहिलो डिजिटायझेशनवर तर काय त्याचं इम्पॅक्ट पडू शकतात. बट डिजिटायझेशन ब्रॉट मेनी चेंजेस इन ह्युमन लाईफ. बघा इथे ह्युमन लाईफबद्दल पण ते आधी जो टायटल होता त्याचा उल्लेख इथे झालेला आहे.
ह्युमन लाईफ इज सस्टेन्ड बाय द टेक्नॉलॉजी, एव्हरीथिंग विल गेट विदाउट एरर्स. इफ वी वॉन्ट अवर नेशन बिकम पॉवरफुल इन टेक्नॉलॉजी, वी शुड इन्व्हेंट अँड सपोर्ट टू द न्यू थिंग्स. ठीक आहे, न्यू थिंग्सला आपण सपोर्ट केलं पाहिजे, अशा पद्धतीने त्यांनी इथे सांगितलेले. म्हणजे इथे एंडिंग बघा, त्यांनी पॉझिटिव्ह वेमध्ये इथे एंडिंग केलेली दिसते. म्हणजे इथे तुम्हाला काय लक्षात येतं आहे बघा, हा आहे तुमचा फर्स्ट पेज. ठीक आहे, फर्स्ट पेज, इथं आहे सेकंड पेज, इथं आहे थर्ड पेज आणि इथं आहे फोर्थ पेज. तर 4 पेजेस हे तुम्हाला मॅक्झिमम लिहावे लागतील 400 वर्डसाठी. म्हणजे असं समजायचं की 100 शब्दाचे तुमचा एक पेज असणार आहे. त्यामध्ये सगळं पॅरेग्राफ वगैरे सोडून जर बघितलं तर 100 शब्दाचा तुमचा एक पेज असणार आहे. म्हणजे जर तुम्हाला 400 शब्द हे कवर करायचे असतील तर जवळपास 4 पेजेस निबंध तुमचा हा असला पाहिजे. ठीक आहे, यामध्ये आपण आता डिटेलमध्ये नाही जाणार आहोत. तुम्हाला फक्त एक कशी आयडिया आयडिया येण्यासाठी आपण हे सगळं डिस्कशन करतो आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा जर बघितला 2 नंबरचा क्वेश्चन, तर इथे त्यांनी ट्रान्सलेशन केलेलं आहे. जे आपण आधी बघितला होता त्याचं इथे ट्रान्सलेशन केलेलं आहे बघा. अशा पद्धतीने ट्रान्सलेशन झालेलं आहे. इथे त्यांना 7 मार्क भेटले. ठीक आहे, आणि पुढे जर बघितलं आता आपण मराठीच्या पेपरला जाऊ. बघा, मराठीला जर बघितलं तर मराठी पेपरमध्ये त्यांना फर्स्ट क्वेश्चनला 19 मार्क भेटलेत 25 पैकी. त्यानंतर इथे 12 मार्क भेटलेले आहेत, एक्झामिनरने दिलेले आहेत 15 पैकी. खूप चांगले मार्क आहेत हे ट्रान्सलेशनमध्ये. आणि 8 मार्क त्यांना 10 पैकी भेटलेत. म्हणजे हे एकदम बेस्ट मार्क आहेत बघा. असे मार्क तुम्हाला इथे घ्यावे लागणार आहेत, तर तुमचा स्कोर हा चांगल्या पद्धतीने वाढेल. बघा, 39 मार्क 39 मार्क त्यांना एक्झामिनर यांनी दिलेले होते आउट ऑफ 50. 39 मार्क दिलेले आहेत. पण काय झालं मग, 39 मार्क जास्त असल्या कारणाने तो पेपर कुठे गेला, मॉडरेटरकडे गेला. ठीक आहे, मॉडरेटरकडे गेला. आणि जर यापेक्षाही जास्त मार्क असते तर तो पेपर गेला असता चीफ मॉडरेटरकडे. ठीक आहे, अशा 3 स्टेप असतात पेपर चेक करायच्या. ठीक आहे, यांचा पेपर गेलेला होता मॉडरेटरकडे. तर मॉडरेटर यांनी काय केलं आहे की जो एसेला जो काही 19 मार्क दिलेले होते ते कमी करून 16 केलेत. ठीक आहे, त्यानंतर इथे जे 12 दिले होते ते 12 ठेवलेत आणि जे 8 दिले होते ते 8 ठेवलेत. म्हणजे त्यांनी फक्त काय केलं आहे की जे एसेचे मार्क होते ते मार्क त्यांनी इथे कमी केलेले दिसत आहेत. 3 मार्क त्यांनी इथे कमी केलेत. म्हणजे इथे 36 मार्क त्यांना फायनली भेटलेत. ठीक आहे, आउट ऑफ 50. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय, मॉडरेटर हे मार्क कमी करू शकतात किंवा वाढवू शकतात. काही केसमध्ये वाढलेले पण आहेत. तर 36 मार्क यांना मिळालेले आहेत बघा मराठीमध्ये. सर्वात चांगल्या पद्धतीचे मार्क आहेत. तर बघा, हा जो रफ कामासाठी जो आपल्याला पेजेस प्रोव्हाइड केलेला असतो, यामध्ये तुम्ही तुमचे पॉईंट्स वगैरे लिहू शकता. यांनी निबंध कोणता सिलेक्ट केलेला आहे, चंद्रयान 3. त्याबद्दल त्यांनी इथे थोडं बेसिक काम केलेलं आहे. तर बघा, इथे जर बघितलं आपण तर इथे त्यांचा सारांश लेखन सुरू होते. बघा, इथे बरोबर त्यांनी 3 शब्दामध्ये त्याचं टायटल लिहिलं, विज्ञान आणि अध्यात्म. ठीक आहे, बघा इथून सुरुवात करताना त्यांनी इथून सुरुवात केलेली आहे. म्हणजे पहिला जो काही पूर्ण पाठ आहे त्याच्यामध्ये त्यांनी 5 शब्द बसवलेत. विज्ञानाच्या साहाय्याने जीवन सुखपूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. इथं फुल स्टॉप त्यांनी दिलं. ठीक आहे, म्हणजे हे त्यांचं पहिलं वाक्य झालं. तर अशा पद्धतीने त्यांनी सारांश लेखन हे कुठंपर्यंत केलं आहे बघा, 83 शब्दामध्ये. ठीक आहे, तर बरोबर ते एक्झॅक्ट त्यांनी केलेलं आहे. आपण बघितलं होतं 82च्या आसपास काहीतरी होतं. तर त्यांनी बरोबर त्याच शब्दामध्ये हे केलेलं बघा. त्यांना इथे किती मार्क भेटलेले आहेत, 8 मार्क भेटले आहेत. तब्बल 8 मार्क 10 पैकी. जरी त्यांनी इथे थोडी खाडाखोड केलेली असतील बघा, इथे थोडं तुम्हाला दिसतं आहे, पण तरी त्याचा काही इम्पॅक्ट पडलेला नाही आहे. जर तुमचं लिखाण हे चांगल्या पद्धतीने असेल तर तुम्हाला मार्क हे चांगल्या पद्धतीनेच पडतात. ठीक आहे, थोडाफार जर तुमच्या खाडाखोड वगैरे झालेले असेल तर ते ॲक्सेप्टेबल आहे. त्यानंतर आपण निबंध बघूयात आता मराठीचा. तर चंद्रयान 3 मोहीम अशा पद्धतीने टायटल दिलेलं आहे, अंडरलाईन केलेलं आहे. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सत्यश श्यामला मातरम. अशा पद्धतीने त्यांनी बघा इथे चिन्ह वगैरे लावलेले आहेत, उद्गारवाचक वगैरे सगळं. अशा पद्धतीने एक ॲट्रॅक्टिव्ह ते असलं पाहिजे, इम्प्रेसिव्ह असलं पाहिजे. आता बघूयात आपण निबंध वाचूयात. अगदी या वरच्या ओळीप्रमाणे भारताने सगळ्या क्षेत्रामध्ये उंच भरारी घेतली आहे. सगळ्या क्षेत्रामध्ये सामर्थ्यवान सुफलाम झाला आहे. कोणतेच क्षेत्र असे नाही की भारताने त्यात प्रगती केलेली नसावी. सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्र असो की विज्ञान तंत्रज्ञान, भारत सगळ्याच बाबतीत जगामध्ये एक सामर्थ्यशाली राष्ट्र बनू पाहत आहे. भारताने अखेर विज्ञानातून हाती लागणारे सिद्धांत समजून घेऊन
त्याचा सदुपयोगही केला आहे. तंत्रविद्येच्या साहाय्याने मानवी जीवन सुखपूर्ण करण्यासाठी त्याचा उपयोग करून घेतला. विज्ञानाची एक शाखा असलेले अवकाश तंत्रज्ञान ह्यातही भारताने जगात मानाचा उंच तुरा रोवला आहे. अशा पद्धतीने बघा अवकाश तंत्रज्ञानाचा त्यांनी उल्लेख केला आहे, कारण की त्यांचा निबंध काय चंद्रयाने. ठीक आहे, म्हणजे पहिल्याच पॅरेग्राफमध्ये त्यांनी काय केलं, त्या टॉपिकला फोकस केलेला आहे. पुढे भारतात अवकाश संशोधनाची निकड जाणू लागली ती भारत स्वतंत्र झाल्यापासून. मग तिथून त्यांनी सुरुवात केली. तत्कालीन पंतप्रधान माननीय पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दूरदृष्टिकोन ठेवून अवकाश संशोधनाचा पाया घालून देण्यास प्रोत्साहन दिले. अशा प्रकारे इसवी सन 1962मध्ये इनकॉस्पर या संस्थेचा जन्म झाला. त्यांनी त्यांच्याकडे जे नॉलेज आहे ते पण इथे यूज केलेलं आहे आणि भारतात अवकाश संशोधनाची मुहूर्तवेळ रोवल्या गेली. इनकॉस्पर बघा, इथे इनकॉस्पर जो शब्द आहे तो त्यांनी इंग्लिशमध्ये तसा वापरलेला आहे. तर या पण गोष्टी इथे चालतात. विक्रम साराभाई यांच्या मोलाचा वाटा आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने अवकाश मोहिमा यशस्वी केल्या आहेत. इनकॉस्परचे सुधारित रूप म्हणजेच आजची इस्रो. ठीक आहे, बघा इस्रो पण त्यांनी शब्द तो इंग्लिशमध्येच तसा ठेवलेला आहे. भारतीय अवकाश संशोधन केंद्र जे की बँगलोर येथे स्थित आहे. भारताने सर्वात प्रथम आपल्या या मोहिमेची सुरुवात ही 1972मध्ये भास्कर या उपग्रहाने केली. म्हणजे त्यांनी जे नॉलेज त्यांच्याकडे होतं, पार्श्वभूमी जी होती, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड, ते तिथे सगळं मेन्शन केलेलं दिसतंय. भारताने अनेक मोहिमांमध्ये चढ उतार पाहिले आहेत, यश चाकलेले आहेत. भारताच्या विजयाची भागदौड सुरू असताना अनेक मोहिमा केल्या, त्यापैकी एक म्हणजे चंद्रयान मोहीम. तिथं त्यांनी डायरेक्टली आता चंद्रयान मोहीमबद्दल सांगायला सुरुवात केली. भारत हा अमेरिका, चीन आणि रशिया, जपान, फ्रान्स यांच्या नंतर चंद्रावर मोहीम करणाऱ्या पंक्तीत जाऊन बसलेला आहे. चंद्रयान मोहिमेचा इतिहास म्हणजेच प्रवास पाहताना आपल्याला चंद्रयान मोहीम 1ला विसरून चालणार नाही. चंद्रयान मोहीम 1बद्दल ते बोलत आहेत. मोहिमेपासून भारताची चंद्रावर जाण्याची ओढ काही थांबेना. तत्कालीन इस्रोचे संचालक यांनी या मोहिमेविषयी मोहीम होण्यासाठी अतोनात प्रयत्न केले, परंतु दुधात मिठाचा खडा ही मोहीम अयशस्वी झाली. दुधात मिठाचा खडा बघा, अशा पद्धतीने जे वाक्प्रचार असतील, म्हणी असतील किंवा इतर जे काही अलंकारिक शब्द असतील ते तुम्ही टाकायला पाहिजे. त्यानंतरही भारताने आपली उमेद घालवली नाही, प्रयत्न चालूच ठेवले. एकामागून एक अपयश कसे पचवावे आपण इस्रोकडून शिकले पाहिजे. पहिल्या प्रयत्नानंतर भारताने 2019मध्ये आपली चंद्रावर जाण्याची जिद्द काही सोडली नाही आणि चंद्रावर उड्डाण केले. जवळजवळ आपण मोहीम यशस्वी करणारच होतो, तोच आपल्या पदरी परत निराशा. रोवरचा संपर्क तुटला आणि अख्खा देश जो या मोहिमेकडे आस लावून डोळ्यात तेल घालून, बघा इथे बघा, आस लावून डोळ्यात तेल घालून बसला होता. असे थोडे जे अलंकारिक शब्द असतात ते तुम्हाला इथे यूज करावे लागतात. त्यांची निराशा झाली. तत्कालीन इस्रोचे संचालक K. यांच्या डोळ्यात अश्रू आले आणि आपल्या शास्त्रज्ञ लोकांनी केलेल्या मेहनतीला फळ आले नाही म्हणून निराश झाले. तरीही भारताने आपली जिद्द सोडली नाही आणि चंद्रावर आपले मार्गक्रमण करतच राहिले. म्हणजे यामध्ये तुम्हाला काय कळतं आहे की एकदम फ्लो असा मेंटेन केलेला आहे निबंधामध्ये. म्हणजे वाचताना पण कुठं आपण अडखळत नाही आहे, सरळ पद्धतीने आपल्याला तो सगळा विषय समजतो आहे. अखेर तो दिवस उजाडला. 2023चा तो जुलै महिना आणि सगळ्या भारतीयांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. सर्व जग या मोहिमेकडे टक लावून बसले होते, कारण भारत एक अद्भुत गोष्ट करण्यासाठी निघाला होता. ती म्हणजे चंद्रावरच्या दक्षिण ध्रुवाची मोहीम, जिथे आजपर्यंत कोणीही पोहोचू शकले नाही. अशा ठिकाणी भारत जाऊन जगात प्रथम असणार होता. दिवस उजाडला आणि मोहिमेला सुरुवात झाली. आपले चंद्रयान 3 हे LMV-3V, ठीक आहे. याच्यामध्ये त्यांनी काय केलं, इथे इंग्लिशमध्ये त्याचा उल्लेख करून ठेवलेला आहे. या यानाच्या साह्याने श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश येथून प्रक्षेपित होणार होते. यानाने झेप घेतली तसे भारतीयांच्या आनंदात भर पडली. म्हणजे इथे सगळं त्यांनी फ्लो मेंटेन करून ठेवलेला आहे. म्हणजे वाचताना पण आपल्याला छान पद्धतीने ते वाटलं पाहिजे. भारताने खूप अपयश पचवल्यानंतर या मोहिमेमध्ये एक आशेचा किरण लावला. यान चंद्राच्या कक्षेत गेल्यावर सगळ्यांनी खुश केले आणि आनंद साजरा केला. यानाने जेव्हा अवकाशात प्रवेश केला तेव्हा समजून गेले की आपली ही मोहीम यशस्वी होणार. रोवर लँडर जेव्हा चंद्राच्या कक्षेत गेले तेव्हा इस्रो संचालक व शास्त्रज्ञांना आणि तमाम भारतीयांना एकच चिंता लागलेली होती की इतिहासाची पुनरावृत्ती होता कामा नये. जसे लँडरने चंद्राच्या भूमीवर आपले पाऊल ठेवले तसं इकडे पृथ्वीवर सगळ्यांचा आनंद गगनात मावेनात. सर्व जग हे इस्रोचे संचालक आणि शास्त्रज्ञांना अभिनंदन करू लागले. एवढेच कशाला, तर भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी परदेशात राहूनही आपली उपस्थिती नोंदवली आणि संचालक आणि शास्त्रज्ञांना शुभेच्छा दिल्या. अशा प्रकारे भारताने आपली चंद्रयान 3 मोहीम फत्ते केली. जगात पहिलाच देश असा आहे की त्याने
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाय रोवला ठेवला आणि दक्षिण ध्रुवावर आपल्या असे काही सापडेल जे चंद्राच्या इतर भागावर नाही आहे, तिथे सृष्टी असू शकते का, म्हणजे इथे त्यांनी प्रश्नचिन्ह केला. पाणी असू शकते का, इथे प्रश्नचिन्ह उपस्थित केला. याचा शोध घेण्याचा म्हणजे बघा इथे विरामचिन्ह पण फार महत्त्वाचं रोल इथे त्यांचा असतो. परिपूर्ण प्रयत्न असेल. अगदी हॉलिवूड बॉलिवूडचे चित्रपट बनवण्याच्या खर्चापेक्षाही कमी खर्च लागणाऱ्या या मोहिमेचं करावं तितकं कौतुक कमी आहे. भारत अशाच प्रकारे यशाची फळे चाखत राहू हीच ईश्वरचरणी प्रार्थना. म्हणजे हा लेख वाचताना किंवा हा निबंध वाचताना असं वाटत होतं की आपण लोकसत्तेचा लेख वाचतोय. तर अशा पद्धतीने त्यांनी एकदम सुंदर मांडणी यामध्ये केलेली होती. त्यामुळे बघा त्याचं तुम्हाला मूल्यमापन दिसतंय की 19 मार्क हे दिलेले होते एक्झामिनर यांनी, पण नंतर ते मॉडरेटरनी 16 मार्क केले. म्हणजे हे फार चांगल्या पद्धतीचे मार्क आहेत आउट ऑफ 25. तर अशा पद्धतीने तुमचा तो फ्लो असला पाहिजे. इथे पण त्यांनी बघा 4 पेजेसमध्ये हा निबंध संपवलेला आहे. तर आता पुढे आहे त्याचं ट्रान्सलेशन. तर हे ट्रान्सलेशन त्यांनी बघा अशा पद्धतीने केलेलं आहे. 12 मार्क भेटले तिथे आणि वर आपण ट्रान्सलेशन बघितलं. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, तर अशा पद्धतीने आपण हे जो काय डिस्क्रिप्टिव्हचा पेपर आहे हा नीट बघितला. तर यामागे उद्देश असा होता की तुम्हाला हा पेपर इझी वाटावा आणि याचा अभ्यास करताना तुम्हाला योग्य अशी दिशा मिळावी यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला होता. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.